महाजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमळ शुभेच्छा। हे सुंदर जागा पाहत आहात का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, अरे एका बाजूला समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला वधस्तंभ आहे। ही एक सुंदर जागा आहे जी तुतुकुडी जिल्ह्यातील मनपाडू म्हणून ओळखली जाते। सुमारे 500 वर्षांपूर्वी फ्रान्सिस झेवियर नावाचे एक मिशनरी इथे आले आणि त्यांनी येशूचा प्रचार केला। प्रेषित थॉमस नंतर भारतात येणारे पहिले मिशनरी फ्रान्सिस झेवियर होते। त्यांनी गोव्यात आपले मिशन कार्य केले आणि समुद्र किनाऱ्यावर 40 चर्च बांधली। त्यांनी खूप लोकांना येशूचा प्रचार केला। लोकांना खरी शांती आणि आनंद फक्त तेव्हा मिळू शकतो जेव्हा ते तारणहार येशू ख्रिस्ताला स्वीकारतात। ते इतक्या दूरवर देवाचे प्रेम सांगण्यासाठी आले होते। माझ्या मागे तुम्ही जे पाहत आहात ते समुद्र किनाऱ्याजवळील एक गुहा आहे। ते इथे राहिले होते आणि येथे राहणाऱ्या लोकांना येशूचा उपदेश केला। किती छान जागा आहे ही। जर तुम्ही तुतुकुडी जिल्ह्यात आलात तर तुम्ही इथे भेट देऊ शकता। आज प्रभूकडे तुमच्यासाठी कोणते वचन आहे? यिर्मया अध्याय 31 वचन 14। माझे लोक माझ्या उत्तम वरदानांनी तृप्त होतील असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वर म्हणतो, माझे लोक माझ्या चांगुलपणाने तृप्त होतील। परमेश्वर म्हणतो, माझ्या मुली तुला चांगले ते करील। आज तुला कोणती चांगली गोष्ट हवी आहे? तू काहीतरी अपेक्षा करत आहेस का? हे आजच घडायला हवे, ते यशस्वी व्हायला हवे, हे आजच पूर्ण व्हायला हवे। मला परमेश्वर माझ्यासोबत असावा असं वाटतं। परमेश्वर म्हणतो, माझ्या मुलांनो, तुम्ही माझ्या उत्तम वरदानांनी तृप्त व्हाल। परमेश्वर तुम्हाला पूर्णपणे तृप्त होईपर्यंत आशीर्वाद देईल, अर्धवट नाही। आजही तुला आशीर्वादांची पूर्णता मिळेल आणि यासाठीच तो क्रूसावर मरण पावला। आपल्या आशीर्वादांसाठीच त्याने क्रूसावर दुःख सोसले आणि आपले रक्त सांडले। तो म्हणतो, माझ्या मुलांनो, माझ्या लोकांनो, मी तुम्हाला पूर्णपणे तृप्त होईपर्यंत आशीर्वाद देईन। पण आपण त्याचे लोक म्हणून चालतो आहोत का? तू खरंच असं म्हणू शकतोस का, तो माझ्यासोबत आहे आणि मी त्याचं मूल आहे, मी माझं जीवन येशूला अर्पण केलं आहे? नाहीतर आत्ताच त्याला विचार, मलाही तुझं मूल व्हायचं आहे, मला तुझ्या लोकांमध्ये सामील व्हायचं आहे, कृपया मला स्वीकार आणि मला तारणाचा अनुभव दे। मग तुझ्या हृदयात शांती येईल, तू धाडसी होशील, तुलाही आशीर्वादांची पूर्णता मिळेल, कारण येशू तुला खूप प्रेम करतो। या जगात कोणीच तुला प्रेम करत नसलं तरी येशू तुझ्यावर प्रेम करतो। परमेश्वर म्हणतो, हे माझी मुलं आहेत आणि मी त्यांना आशीर्वादांची पूर्णता द्यायची आहे। तू त्याला असंही सांगू शकतोस, प्रभू, मीही तुझं मूल आहे, मलाही आशीर्वाद दे। तो नक्कीच तुला आशीर्वाद देईल। पिता, मी या मौल्यवान मुलगा आणि मुलीसाठी प्रार्थना करतो। ही तुझीच मुलं आहेत, तू त्यांना निर्माण केलं आहेस, तू तुझं रक्त सांडलं आणि त्यांच्यासाठी क्रूसावर मरण पावलास। त्यांना आशीर्वाद दे, कदाचित ते आज काहीतरी मागत असतील। तू वचन दिलं आहेस की तू त्यांना त्यांच्या समाधानापर्यंत आशीर्वाद देशील। त्यांना पूर्णपणे आशीर्वाद देऊन त्यांना आनंदी कर। आज त्यांना आनंदाने म्हणू दे की येशूने मला आशीर्वाद दिला आहे। येशू ख्रिस्ताच्या नावाने, आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।